पुस्तकाचे नाव सिक्रेट ऑफ द मिलियनियर माइंड. सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड भाग 1. आपण नेहमीच द्वैत्वात म्हणजेच द्वंद्वात जगत असतो. वर आणि खाली, प्रकाश आणि अंधार, गरमी आणि थंडी, आत आणि बाहेर, वेगानं आणि हळू, डाव आणि उजवं, ही काही उदाहरणं. यातील एक टोकाचं अस्तित्व दुसरे टोक असल्याशिवाय शक्यच नाही. डाव नसेल तर उजव्याला तरी काय अर्थ आहे? थोडक्यात सांगायचं असं की धनासंबंधी बाह्य नियम आहेत, तसेच अंतर्नियमही असायला हवेत. बाहेरचे नियम म्हणजेच व्यावसायिक ज्ञान, पैशाचं व्यवस्थापन, गुंतवणूक इत्यादी हे आवश्यकच आहेत, पण आतला खेळही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याचं उदाहरण म्हणजे सुतार आणि त्याची हत्यारं. हत्यारं उत्तम प्रकारची असणं तर आवश्यक आहेतच, पण त्याचा उपयोग करणारा सुतारही तेवढाच कुशल असायला हवा ना. मी नेहमीच सांगत असतो, योग्य वेळी योग्य जागी हजर असणं एवढं पुरेसं नसतं, तर योग्य वेळी आणि योग्य जागी योग्य माणूस हजर असणं आवश्यक असतं. तुम्ही कोण आहात? तुम्ही कसा विचार करता? तुमची विचारसरणी कशा प्रकारची आहे? तुमच्यात कोणते गुण आहेत? तुमच्या सवयी कोणत्या आहेत? तुम्हाला स्वतःविषयी खरंच काय वाटतं? तुमचा स्वतःवर कितपत विश्वास आहे? इतरांशी तुमचे संबंध कसे आहेत? इतरांवर तुमचा कितपत विश्वास आहे? पैशावर तुमचा हक्क आहे किंवा त्यालायक तुम्ही आहात असं तुम्हाला खरंच वाटतं का? मनात भीती असली तरीही, चिंता असली तरीही, कितीही अडचणी असल्या तरीही तुम्ही किती काम करू शकता? तुमचा मूड नसला तरीही तुम्ही काम करू शकता का? खरी गोष्ट अशी आहे की तुमचा स्वभाव, तुमची विचारसरणी आणि तुमचा विश्वास या गोष्टी तुमच्या धनाच्या पातळी निश्चित करण्याच्या फार कामी महत्त्वाच्या असतात. स्टुअर्ट वाइल्ड या माझ्या आवडत्या लेखकानं म्हटलंय की तुमची ऊर्जा वाढवणं हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे माणसं तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात आणि असं कोणी आलं की तुम्ही लगेच त्यांच्या हातात बिलं द्या, म्हणजेच तुमचं काम झालंय असं समजा. तुमच्या धनाचा ब्लूप्रिंट एवढा महत्त्वाचा का आहे? पैशानं बरबाद झालेल्या माणसांबद्दल तुम्ही अनेक उदाहरणं बघितली असतील. काही जणांजवळ पुष्कळ पैसा असतो आणि तो निघून जातो, किंवा काही जणांना व्यवसायात चांगली संधी मिळते. त्यांची सुरुवातही चांगली होते, पण नंतर एकदमच सगळं ढासळतं. असंही तुम्ही बघितलं असेल. याचं खरं कारण आता तुम्हाला समजलं असेल. वरवर तरी याचं कारण कमनशीब, आर्थिक मंदी किंवा पार्टनर चांगला नसणे किंवा आणखी काहीही असू शकतं, पण आतलं कारण मात्र वेगळंच असतं. तुमच्याजवळ खूप पैसा आला, पण या पैशासाठी तुम्ही आतून तयार नसाल, तर तो पैसा तुमच्याजवळ टिकणार नाही. लवकरच तो तुमच्याजवळ अल्पकाळ टिकेल व तुम्ही तो घालवून बसाल. बऱ्याच जणांपाशी मोठ्या प्रमाणात पैसा कमवण्याची आणि सोडवण्याची आंतरिक क्षमताच नसते. खूप पैसा आणि वाढते यश यांच्यासोबत येणाऱ्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्याचं मानसिक धाडस नसतं. आणि मित्रांनो, हेच मूळ कारण असतं आणि त्यामुळेच त्यांच्याजवळ पैसा टिकत नाही. लॉटरी जिंकणारी माणसं याचं उत्तम उदाहरण आहेत. संशोधनातून असं वारंवार सिद्ध झालं आहे की लॉटरीमध्ये कितीही पैसे जिंकले तरी जिंकणाऱ्यांपैकी बऱ्याचशा माणसांची हालत पुन्हा पहिल्यासारखीच होते. त्यांना हाताळता येईल एवढीच रक्कम त्यांच्याजवळ शिल्लक राहते. याउलट स्वकष्टानं, आपल्या मेहनतीनं
करोडो रुपयांची कमाई करणाऱ्यांची स्थिती याच्या उलट असते. आणि एक लक्षात ठेवा, स्वयंनिर्मित कोट्याधीश जेव्हा पैसा गमावतो तेव्हा तो काही दिवसातच तेवढाच पुन्हा कमावतो. ट्रम्पजवळ अब्जावधी पैसे होते, त्याचे सगळे पैसे बुडाले, पण काही वर्षातच त्यानं गमावलेला पैसा तर मिळवलाच, पण त्याच्यापेक्षाही जास्त कमावला. असं का झालं? हे सेल्फ मेड मिलेनियर पैसा गमावू शकतात, पण यशाचं एक महत्त्वाचं तत्त्व हे कधीच गमावत नाहीत, ते म्हणजे त्यांचं कोट्याधीश मन. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीतही त्यांचं हेच कोट्याधीश मन कारणीभूत होतं. केवळ लक्षाधीश होण्यात त्यांनी कधीच समाधान मानणारे नव्हते. त्यांच्याजवळ जर $10 लाख असते, तर त्यांना आपल्या आर्थिक यशाबद्दल काय वाटलं असतं सांगा बरं? काही जणांचं म्हणणं असं आहे की त्यानं स्वतःला दिवाळखोर आणि आर्थिकदृष्ट्या अपयशी मानलं असतं. याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्पचं आर्थिक थर्मोस्टॅट लाखावर नाही तर अब्जावर स्थिर केलेलं आहे. बहुतेक सगळ्यांचंच आर्थिक थर्मोस्टॅट लाखावर नाही तर काही हजारांवर स्थिर झालेलं असतं आणि काही जणांचं हजारांवर नाही शेकड्यावर स्थिर असतं. काहींचं शून्याच्याही खाली किंवा अगदी स्थिर केलेलं असतं. अशी माणसं गरिबीच्या थंडीनं थरथरत कापत असतात आणि असं का होतंय हे त्यांनाच समजत नसतं. खरं तर बरेच जण आपल्या पूर्ण अव्यक्त क्षमतेपर्यंत पोचत नाहीत, म्हणूनच अपयशी माणसांची संख्या जास्त आहे. संशोधनावरून असं सिद्ध झालंय की 80% लोक आपल्या मनाप्रमाणे जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र किंवा आत्मनिर्भर कधीच नसतात आणि हे 80% लोक आपण खरोखरच सुखी आहोत असा दावा करू शकत नाहीत. याचं कारण अगदी सोपं आहे. अधिकांश माणसं बेशुद्धीत जगत आहेत. ते गाडी चालवताना डुलक्या घेत असतात. ते जीवनाच्या अगदी वरवरच्या उथळ पातळीवर काम करतात आणि विचार करतात. जे दिसतं त्यालाच आधार मानतात. ते वरवर दिसणारे दृश्य पृष्ठभाग तयार करतात आणि जगात वावरतात. फळ तर मूळ तयार करतात. एका झाडाची कल्पना करा. हे झाड म्हणजे जीवन आहे. या झाडावर फळं लागलेली आहेत. ही फळं म्हणजे आपल्या कष्टाचं फळ असतं. आपल्या प्रयत्नाने आपण आपल्या फळाकडे पाहतो, पण ती फळं आपल्याला पसंत पडत नाहीत. ती संख्येनं कमी असतात, लहान असतात किंवा त्यांचा स्वाद चांगला नसतो. मग अशा वेळेस आपण काय करतो? फळावर, आपल्या परिणामांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. मग ही फळं नेमकी तयार कोण करते? ती तर बीजापासून आणि मुळांपासून तयार होतात. जे जमिनीच्या आत असतं ते जमिनीवरच निर्माण करत असतं. जे अदृश्य असतं ते दृश्य स्वरूपाची निर्मिती करत असतं. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फळं बदलायची असतील तर आधी मुळं बदलायला हवीत. वर दिसणाऱ्या दृश्य गोष्टींना बदलायचं असेल तर जे अदृश्य आहे ते आधी बदलणं आवश्यक आहे. अर्थातच जे समोर दिसतं तेच सत्य असतं असं काहीजण म्हणतात. अशा लोकांना मी एकच प्रश्न विचारतो, तुम्ही वीज बिल कशाला भरता? तुम्ही जर वीजच बघू शकत नाही, पण तिची शक्ती मात्र अनुभवू शकता आणि तिचा उपयोगही करू शकता आणि विजेच्या अस्तित्वाविषयी काही शंका असेल तर सॉकेटमध्ये बोट घालून बघा. तुमच्या सगळ्या शंका एका क्षणात नाहीशा होतील याची मी खात्री देतो. माझ्या अनुभवावरून मी सांगतो की या जगात जे दिसत नसतं ते दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त शक्तिशाली असतं. तुम्हाला हे पटो ना पटो, पण हा सिद्धांत जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात अंमलात आणत नाही, तोपर्यंत तुमच्या नशिबात केवळ कष्टच असतील. का? जे जमिनीच्या आत असतं आणि जे दिसत नाही
ते जमिनीवर दिसणाऱ्या गोष्टी निर्माण करत असतं. या निसर्गाच्या नियमाविरुद्ध तुम्ही काम करीत आहात म्हणून. निसर्गापेक्षा माणूस मोठा नाही, तर तो त्याचा एक भाग आहे. याचा अर्थ असा आहे की आपण निसर्गाच्या नियमानुसार वागलो तर म्हणजे आपल्या मुलांवर, आपल्या आंतरिक विश्वासावर काम केलं तर आपल्या जीवनाचा प्रवाह सुरळीत चालू राहील आणि असं नाही केलं तर आयुष्य फार अवघड होऊन बसतं. जगातल्या प्रत्येक जंगलानं, प्रत्येक शेतीनं, प्रत्येक बागेनं हेच केलं आहे. जमिनीच्या आतल्या गोष्टीनंच जमिनीवरच्या गोष्टी निर्माण केल्या आहेत. म्हणूनच तुम्ही आधी जी फळं उगवली आहेत त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित करणे निरर्थक आहे. जी फळं आज झाडावर लटकताना दिसत आहेत त्यामध्ये आपण आता बदल करू शकत नाही. हा भविष्यात येणारा पण भविष्यात येणाऱ्या फळांना बदलू शकता. पण त्यासाठी तुम्हाला जमिनीची मशागत करावी लागणार आहे आणि मुळं मजबूत करावी लागणार आहेत. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण अस्तित्वाच्या एकाच पातळीवर जगत नसतो. आपण एकाच वेळेस 4 वेगवेगळ्या पातळ्यांवर जगत असतो. ही चौकडी आहे. भौतिक जग, मानसिक जग, भावनात्मक जग आणि आध्यात्मिक जग. हे भौतिक जग म्हणजे बाकीच्या 3 जगांचं प्रिंटआउट आहे, हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं. उदाहरणार्थ, आत्ता या क्षणी तुम्ही कॉम्प्युटरवर एक पत्र टाईप केले. प्रिंटचं बटन दाबताच तुमचं पत्र प्रिंटरमधून बाहेर येतं. प्रिंटआउटमध्ये तुम्हाला एक चूक समजते. तुम्ही तुमच्या भरवशावर रबर काढता आणि प्रिंटआउटमधील ती चूक मिटवून टाकता. मग तुम्ही पुन्हा प्रिंटरचं बटन दाबता, पण ते पत्र जेव्हा बाहेर येतं तेव्हा ती चूक पुन्हा त्यात दिसते. हे असं कसं झालं हे? आत्ताच तर तुम्ही मिटवलेलं असतं. मग तुम्ही यावेळेस आधीच्यापेक्षा मोठा रबर आणता आणि झालेल्या चुकीला जास्त मन लावून आणि जास्त वेळ लावून मिटवता. प्रभावशाली इरेजिंग नावाचं 300 पानांचं मॅन्युअलसुद्धा तुम्ही वाचून काढता. आता तुमच्याजवळ आवश्यकतेप्रमाणे साधनं आहे आणि ज्ञानही आहे आणि तुम्ही तयारही आहात. तुम्ही परत प्रिंट बटन दाबता, पण हे काय? पुन्हा तसाच प्रिंटआउट? शक्यच नाही. तुम्ही ओरडता, असं होईलच कसं? हे काय चाललंय? मला आता वेड लागणार. प्रिंटआउटमध्ये कधीच बदल होऊ शकणार नाही, कारण ते भौतिक जग आहे. बदल करायचाच असेल तर प्रोग्राममध्ये करू शकता. मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक जगातच बदल होऊ शकतो. धन हे फळ आहे, संपत्ती हे फळ आहे, आरोग्य हे फळ आहे, तुमचे वजन हे फळ आहे. आपण सगळेच कारण आणि परिणामांच्या जगात राहतो. पैशाची कमतरता समस्या असू शकते, यावर भर देताना तुम्ही कोणाला ऐकले आहे का? आता हे ऐका. पैसा ही कधीच अडचण असू शकत नाही. पैशाची कमतरता हे आतमध्ये काय चाललंय हे दाखवणारं फक्त एक लक्षण आहे. पैशाची कमतरता हे परिणाम आहे, पण त्याचं मूळ कारण काय आहे हाच खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाहेरचे जग बदलायचे असेल तर आधी आतलं जग बदलायला हवं. बाहेरचं जग बदलायचा हाच एकमेव मार्ग आहे. तुम्हाला जी काही फळं मिळाली आहेत ते लाभदायक असेल, नुकसानीचं असेल, चांगलं असेल, वाईट असेल, सकारात्मक असेल, नकारात्मक असेल, पण एक लक्षात ठेवा, तुमचं बाहेरचं जग म्हणजे आतल्या जगाचं प्रतिबिंब आहे. बाहेरच्या जगात गोष्टी जर चांगल्या नसतील तर याचा अर्थ तुमच्या आतल्या जगातल्या गोष्टी चांगल्या नाहीत, हाच खरा मुद्दा आहे.
ब्रीदवाक्य परिवर्तनाचं सामर्थ्यशाली रहस्य. आमच्या सेमिनारमध्ये आम्ही तीव्र गतीने शिकण्याच्या तंत्राचा प्रयोग करत असतो. त्यामुळे तुम्हाला लवकरच शिकता येतं आणि शिकल्यापैकी जास्तीत जास्त लक्षातही राहतं. त्याचं रहस्य आहे मन केंद्रित करणं. एक जुनी म्हण आहे, तुम्ही जे ऐकता ते विसरून जाता, जे बघता ते लक्षात ठेवता, तुम्ही जे करता ते तुम्हाला पटकन समजतं. आता मी जे काही सांगणार आहे ते लक्षात ठेवा. या पुस्तकातील महत्त्वाचे सिद्धांत तुम्ही वाचाल तेव्हा लगेचच आपल्या हृदयावर हात ठेवून शाब्दिक घोषणा करा. मग आपली तर्जनी कपाळाला लावून घोषणा करा. घोषणा कशासाठी? ते एक सकारात्मक कथन असतं. तुम्ही जे स्पष्टपणे, ठामपणे, मोठ्याने म्हणता. घोषणा एवढी महत्त्वपूर्ण का असते? कारण प्रत्येक गोष्ट एकाच तत्वानं बनलेली असते, ऊर्जा. सगळीकडे ऊर्जा तरंग म्हणजेच फ्रिक्वेन्सी, वारंवारता आणि कंपन्यांच्या माध्यमातून प्रवास करत असते. म्हणून तुम्ही केलेल्या प्रत्येक विधानाला त्याची स्वतःची कंपनात्मक वारंवारता असते. जेव्हा तुम्ही मोठ्यानं उच्चार करून घोषणा करता तेव्हा शरीरातल्या प्रत्येक कोशिका त्या कंपनांनी भरून जातात आणि त्याच वेळेस शरीराला स्पर्श करून तुम्ही ती कंपनं अनुभवू शकता. घोषणेमुळे संपूर्ण ब्रह्मांडातच संदेश जातो असं नाही, तर तुमच्या अचेतन मनालाही तो संदेश पोचत असतो. घोषणा आणि संकल्प यामध्ये फार थोडा फरक आहे. माझ्या दृष्टीनं तो फार महत्त्वाचा आहे. संकल्प म्हणजे एक सकारात्मक कथन जे असं दावा करतं की जे लक्ष्य तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला आधीच मिळालं आहे. आणि प्रतिज्ञा म्हणजे एखादं खास लक्ष्य मिळवण्यासाठी मन पक्कं करणं. संकल्पामध्ये तुम्हाला लक्ष्य आधीच मिळालं असल्याची भावना असते. मी संकल्पाचा समर्थक नाही, कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट सत्य आहे असं म्हणतो पण वर्तमानात ती सत्यच नसते, अशा वेळेस तुमचं मन लगेच हळूच म्हणतं, हे खरं नाही, खोटं आहे सगळं. आपण घोषणा करताना हे सत्य आहे असं कधीच म्हणत नसतो. एखादं काम करण्याचं पक्कं ठरवलंय एवढंच आपण म्हणत असतो. मनाला सुद्धा ते मान्य असतं, कारण वर्तमानात ते सत्य आहे असं आपण कधीच म्हणत नसतो. भविष्यात ते सत्य होणार आहे एवढंच आपण म्हणत असतो. घोषणा ही अधिकृत असते. ब्रह्मांड आणि तुमच्या शरीरातील ऊर्जा याचं हे एक औपचारिक कथन असतं. आणखी एक शब्द महत्त्वाचा आहे, कृती. तुम्ही जे मनाशी ठरवलंय ते प्रत्यक्षात साकार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक ती कृती करावीच लागणार आहे. माझा तर सल्ला असा आहे की तुम्ही सकाळी सकाळी आणि रात्री पुन्हा प्रतिज्ञा मोठ्याने म्हणत जा. आरशात बघून प्रतिज्ञा केल्यास त्याचा परिणाम आणखी चांगला होतो. मी प्रथमच याबद्दल ऐकलं तेव्हा असं होणं शक्य नाही असं म्हणालो होतो. ही घोषणेची भानगड म्हणजे खोट्या स्वप्नासारखी वाटत होती, पण त्यावेळेस माझं दिवाळं वाजलं होतं. म्हणून मी ठरवलं, करून बघायला काय हरकत आहे, नुकसान तर काहीच होणार नाही ना. मग मी रोज घोषणेचा उच्चार करू लागलो. आता मी श्रीमंत झालोय. घोषणा परिणामकारक असते हे आता मला मान्य करायला काहीच हरकत नाही. खरं सांगायचं तर मी निष्क्रिय आणि दिवाळखोर असण्यापेक्षा खोटं स्वप्न बघून श्रीमंत होणं पसंत करीन. तुम्हाला काय वाटतं? आता एवढं सांगून झाल्यावर मी तुम्हाला सांगतो की तुमच्या हृदयावर हात ठेवा
आणि खाली दिलेल्या प्रतिज्ञा मोठ्याने म्हणत जा. माझ्या आतल्या जगामुळेच माझे बाहेरचे जग निर्माण झालं आहे. आता कपाळाला हात लावून म्हणा, माझ्याजवळ करोडपतीचा मेंदू आहे. आता मी तुम्हाला एक बोनस देणार आहे. तुम्ही www.millionaireMindBook.com या वेबसाईटवर फ्री बुक बोनस यावर क्लिक केलं तर घोषणांची यादी, मोफत यादी मिळेल. ती सुंदर अक्षरात आहे. तुम्ही तिला प्रिंट करून फ्रेम करू शकता. धनाचं नुसतं ब्ल्यूप्रिंट कोणतं आहे आणि ते कसं बनतं? रेडिओ आणि टी व्हीवर मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही मला फक्त 5 मिनिटे द्या, मी तुमच्या संपूर्ण आयुष्याचं, आर्थिक स्थितीचं भविष्य सांगू शकतो. कसं थोड्याशा गप्पांमधून मी तुमच्या धन आणि यशाचं ब्लूप्रिंट ओळखू शकतो. आपल्या प्रत्येकाजवळ धन आणि यशाचं वैयक्तिक ब्लूप्रिंट असतं. ते आपल्या अचेतन मनात लपलेलं असतं आणि हे ब्लूप्रिंट तुमचे आर्थिक भविष्य ठरवतं. तितकं ते कोणत्याच गोष्टींनी ठरत नाही. हे धनाचं ब्लूप्रिंट काय असतं? घ्यायचं तर हे घराच्या ब्लूप्रिंटसारखं असतं. म्हणजे घराचा आधी बनवलेला आराखडा. तसंच हे ब्लूप्रिंट म्हणजे तुम्ही कमावणार असलेल्या पैशाचा आधीच बनवलेला आराखडा असतो. आता मी तुम्हाला खूपच महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. तो एक फॉर्म्युला आहे. तुम्ही तुमचं वास्तव आणि संपत्ती कशी निर्माण करणार आहात याचा हा फॉर्म्युला आहे. मानवीय क्षमतांच्या क्षेत्रातल्या अनेक सन्माननीय शिक्षकांनी या फॉर्म्युलाचा शिक्षणाचा पाया म्हणून उपयोग केला आहे. प्रकटीकरणाची ती एक प्रक्रिया आहे आणि तो फॉर्म्युला असा आहे. TFA R म्हणजेच थॉट्स, फीलिंग, ॲक्शन्स रिझल्ट्स. आपलं आर्थिक ब्लूप्रिंट आपल्या विचारांचं, भावनांचं आणि कृतीचं मिश्रण आहे. मग हे धनाचं ब्लूप्रिंट बनतं कसं? उत्तर सोपं आहे. फार पूर्वी भूतकाळात म्हणजे साधारण लहानपणी तुम्हाला जी माहिती मिळवली त्या प्रोग्रॅमिंगच्या मदतीनं हे आर्थिक ब्लूप्रिंट तयार होत असतं. या प्रोग्रॅमिंग किंवा सवय लावण्याचे मूलस्रोत कोणते आहेत? यादीमध्ये बहुतेक वेळा मुख्यत्वे करून आई-वडील, भावंडे, मित्र, अधिकारी व्यक्ती, शिक्षक, धर्मगुरू, मीडिया आणि संस्कृती असतात. उदाहरणादाखल आपण संस्कृतीचा विचार करू. काही संस्कृतींमध्ये पैशाचा विचार आणि पैशाचा व्यवहार करण्याच्या काही ठराविक साचेबद्ध पद्धती असतात. तर काही दुसऱ्या संस्कृतींमध्ये आणखी वेगळ्या असतात. तुम्हाला काय वाटतं? पैशाबद्दलचे विचार आईच्या पोटात असतानाच तयार झालेले असतात की मुलांना पैशाबद्दल कसा विचार करायचा हे नंतर शिकवलं जातं? तुमचा अंदाज बरोबर आहे. पैशाबद्दल कसा विचार करायचा आणि कसं वागायचं हे मुलांना शिकवलेलं असतं. हेच तुमच्या माझ्या सर्वांच्याच बाबतीत खरं आहे. पैशाबद्दल कसा विचार करायचा, कसं वागायचं हे तुम्हाला शिकवलं जातं. या शिकवणीमुळं तुम्हाला विशिष्ट सवयी लागतात. तुम्ही एका साच्यात बंदिस्त होता आणि मग आयुष्यभर हीच प्रतिक्रिया तुम्ही प्रकट करत असता. तुम्ही हस्तक्षेप करून तुमच्या डोक्यातल्या संपत्तीबद्दलच्या फायली बदलत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार ह्यात शंका नाही. या पुस्तकात आम्ही नेमकं हेच सांगणार आहोत. दरवर्षी हजारो माणसांसाठी आम्ही हेच करत आलो आहोत. मिलेनियर माइंड इंटेन्सिव्ह सेमिनारमध्ये आम्ही
हेच काम जरा जास्त खोलात जाऊन आणि शाश्वत स्वरूपात करत असतो. आम्ही आधी सांगितलं होतं की विचार भावनांकडे घेऊन जातात, भावना कृतीकडे आणि कृती फळाकडे. तर एक प्रश्न असा पडतो की तुमचे विचार कुठून निर्माण होतात? तुम्ही इतरांपेक्षा वेगळा विचार का करता? तुमचे विचार तुमच्या मेंदूतल्या कपाटातल्या माहितीनं भरलेल्या फायलीपासून निर्माण होतात आणि ही माहिती कुठून येते? ती तुमच्या भूतकाळातल्या प्रोग्रॅमिंगमधून आलेली असते. हे खरं आहे. भूतकाळात तुम्हाला लागलेल्या सवयींचा प्रभाव तुमच्या विचारांवर पडलेला असतो. म्हणूनच बहुधा त्याला कंडिशनल मेंदू असं म्हणतात. आता आपण प्रकटीकरणाच्या प्रक्रियेला खालील प्रकारे बदलून दाखवू शकतो. पी टी एफ ए इज इक्वल टू आर म्हणजेच प्रोग्रॅमिंग थॉट्स फीलिंग्स इज इक्वल टू रिझल्ट्स. तुमचं प्रोग्रॅमिंग तुमचे विचार निर्माण करतात. तुमचे विचार भावनांना निर्माण करतात. तुमच्या भावना कार्य निर्माण करतात आणि कार्यामुळे फळ मिळतं. तुम्ही सुद्धा पर्सनल कॉम्प्युटरप्रमाणे आपल्या प्रोग्रॅमिंगमध्ये बदल करून फलनिष्पत्तीची दिशा बदलण्याच्या दिशेनं पहिलं अनिवार्य पाऊल उचलू शकता. पण आपल्या या सवयी कशा आहेत? जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, अगदी पैशाच्या बाबतीत सुद्धा 3 मूलभूत प्रकारच्या सवयी लागतात. शाब्दिक प्रोग्रॅमिंग. लहानपणी तुम्ही काय ऐकलं? मॉडेलिंग अनुकरण. तुम्ही लहानपणी काय बघितलं? विशेष घटना. तुम्ही लहानपणी कोणते अनुभव घेतले? सवयींचे हे 3 प्रकार समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून त्यावर आपण जरा सखोलपणे विचार करूया. पुस्तकातल्या दुसऱ्या खंडात संपत्ती आणि यश मिळवण्यासाठी स्वतःला योग्य प्रकारे सवयी कशा लावायच्या याचं शिक्षण तुम्हाला मिळेल. पहिला प्रभाव शाब्दिक प्रोग्रॅमिंग. आपण शाब्दिक प्रोग्रॅमिंगपासून सुरू करू. मोठं होत असताना धनासंबंधी आणि श्रीमंत माणसांविषयी तुम्ही काय ऐकलं होतं? पैसा हेच साऱ्या वाईटांचं मूळ आहे. पैसे साठवून ठेवा, अडीअडचणीला कामाला येतात. श्रीमंत माणसं लोभी असतात. श्रीमंत माणसं गुन्हेगार असतात. ते बदमाश असतात. पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पैसे झाडाला लागत नाहीत. तुम्ही एकाच वेळेस श्रीमंत आणि धार्मिक असू शकत नाही. पैशाने सुख विकत घेता येत नाही. पैसा बोलतो आहे. श्रीमंत माणसं जास्त श्रीमंत आणि गरीब माणसं जास्त गरीब होत आहेत. पैसा आपल्यासारख्या माणसांसाठी नाही. प्रत्येक माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. तो कधी पुरा पडत नाही. अशी वाक्ये तुम्ही ऐकली आहेत का? आणि सर्वात प्रसिद्ध वाक्य म्हणजे आपल्याला परवडणार नाही. मी लहान असताना वडिलांजवळ पैसे मागायचो तेव्हा ते चिडून म्हणायचे, मी काय पैशाचा बनलोय? तसंच झालं असतं तर किती बरं झालं असतं. मी तुमचा एक हात, एक बोटच घेतलं असतं असं मी गमतीने म्हणायचो. पण ते एकदाही हसले नाहीत. हाच खरा मुद्दा आहे. लहानपणी तुम्ही पैशाबद्दल जे काही ऐकलं तो तुमच्या अचेतन मनावर आणि मेंदूमध्ये ब्लूप्रिंटसारखं राहतं आणि तेच तुमचं आर्थिक जीवन चालवतं. शाब्दिक सवयी फार सामर्थ्यशाली असतात. उदाहरणार्थ, एकदा 3 वर्षांचा माझा मुलगा धावत धावत आला आणि मला म्हणाला, डॅडी, आपण निंजा टर्टल पिक्चर बघायला जायचंय. जवळच आहे थिएटर. एवढ्या लहान मुलाला भूगोलाचं इतकं ज्ञान असू शकतं हे बघून मला आश्चर्यच वाटलं. नंतर मला त्याचं उत्तर टीव्हीच्या जाहिरातीतून मिळालं. ती ज्या सिनेमाची जाहिरात होती. आता आपल्या जवळच्या थिएटरमध्ये बघा.
शाब्दिक सवयींचे आणखी एक उदाहरण आहे. आमच्या मिलेनियर माइंड सेमिनारमध्ये भाग घेणारा विद्यार्थी स्टीफनला पैसा मिळवण्याची काहीच चिंता नव्हती, पण त्याला पैसे वाचवायचे कसे याची चिंता असायची. स्टीफन आमच्या कोर्ससाठी आला तेव्हा तो $8 लाख वर्षाला कमवत होता आणि गेल्या 9 वर्षांपासून असंच कमवत आला होता आणि तरीसुद्धा त्याला पैशांची तंगी असायची. एकतर तो पैसे खर्च करून टाकायचा किंवा कुठंतरी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करायचा किंवा कुणाला तरी उधार द्यायचा. कारण कोणतं का असेना त्याची शिल्लक मात्र शून्य असायची. स्टीफननं आम्हाला सांगितलं की लहानपणी त्याची आई नेहमी सांगायची की श्रीमंत माणसं लोभी असतात, गरिबांचं रक्त आणि घाम शोषून ते श्रीमंत होतात. माणसाजवळ गरजेपुरताच पैसा असायला हवा आणि तुम्ही पैसे साठवले तर तुम्ही डुक्कर आहात. स्टीफनच्या अचेतन मनात काय चाललं असेल हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही. तो कंगाल असणारच यात शंका नवल नाही. श्रीमंत माणसं लोभी असतात हे त्याच्या आईनं त्याच्या मेंदूमध्ये भरवून टाकलं होतं. श्रीमंत आणि लोभी हे 2 शब्द त्याच्या मेंदूत घट्ट बसले होते. लोभी असणं वाईट आहे आणि त्याला वाईट बनायचं नव्हतं, म्हणून त्याच्या अचेतन मनानं त्याला कधी श्रीमंत बनूच दिलं नाही. स्टीफनचं आपल्या आईवर प्रेम होतं आणि तिनं आपल्याला वाईट म्हणावं असं त्याला वाटत नव्हतं. त्याची आई श्रीमंत माणसं लोभी असतात असं समजत होती, म्हणून तिच्या मनाविरुद्ध जाऊन त्याला काही करायचं नव्हतं. त्यावर एकच मार्ग होता, गरजेपुरते पैसे कमवणे. जास्त कमवले तर आईला वाईट वाटेल. श्रीमंत व्हायचं की आईच्या किंवा अशाच व्यक्तीच्या मताचा आदर करायचा यामध्ये जर निवड करायची झाली तर कुणीही श्रीमंतच होणं पसंत करेल असं वाटणं तुम्हाला साहजिक आहे. पण तसं होणं अशक्य असतं. मेंदू अशा तऱ्हेनं काम करत नाही. श्रीमंत होण्याची निवड तार्किकदृष्ट्या बरोबर आहे, परंतु अचेतन मनाला खोल रुतलेल्या भावना आणि तर्क यापैकी कुणाची तरी निवड करायची असते आणि नेहमीच भावनेचाच विजय होतो. आता आपण आपल्या कहाणीकडे परत वळू. कोर्समध्ये केवळ 10 मिनिटांच्या आतच आम्ही परिणामकारक आणि अनुभवजन्य प्रयोगांनी स्टीफनचा धनाचा ब्लूप्रिंट बदलून टाकला. त्यानंतर 2च वर्षात तो कंगालपासून करोडपती झाला. कोर्समध्ये स्टीफनच्या हे लक्षात आलं की त्याच्या मनातल्या नकारात्मक समजुती त्याच्या नव्हत्या तर त्याच्या आईच्या होत्या आणि ह्या समजुती भूतकालीन प्रोग्रॅमिंगवर आधारित होत्या. आम्ही त्याला एक पाऊल पुढे नेलं आणि त्याची अशी मानसिक तयारी केली की त्याचं श्रीमंत होणं आईला पण पसंत पडेल. ते अगदी सोपं होतं. त्याच्या आईला हवाई बेटावर राहायला आवडायचं, म्हणून त्यानं तिथल्याच एका माऊ बेटावरच्या समुद्र किनाऱ्यावरील बंगल्यात गुंतवणूक केली आणि हिवाळ्यामध्ये आईला तिथं राहायला पाठवून दिलं. 6 महिने ती आणि तो जणू स्वर्गात राहत होते. आता आईला त्याचं श्रीमंत होणं आवडायला लागलं आहे. एवढंच नव्हे तर आपला मुलगा किती उदार मनाचा आहे असं ज्याला त्याला सांगत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याची आईची 6 महिने भेट होत नाही. किती छान! माझ्या जीवनाची सुरुवातही खूप सावकाश झाली, पण त्यानंतर माझा व्यवसाय चांगला चालला नाही. गंमत अशी की शेअर्सच्या व्यवहारात मला कधीच फायदा झाला होत नसे. माझ्या ब्लूप्रिंटबद्दल जागरूक झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी लहान असताना रोज संध्याकाळी माझे वडील जेवणाच्या टेबलाजवळ वर्तमानपत्र घेऊन बसायचे आणि शेअरचे भाव बघत बसायचे आणि शेअर बुडाले असं टेबलावर हात आपटून ओरडायचे. त्यानंतर
अर्धा तास पूर्ण अर्थव्यवस्थाच कशी मूर्खपणाची आहे आणि शेअर्समध्ये नफा मिळवण्याची आशा करण्यापेक्षा जुगारात नशीब आजमावं अशी त्यांची बडबड करत राहायचे. शाब्दिक सवयींचे सामर्थ्य आता तुम्हाला माहीत झाल्यामुळे मला शेअरमध्ये का फायदा होत नव्हता हे तुमच्या लक्षात आलं असेलच. माझ्या शाब्दिक प्रोग्रॅमिंगमुळे मी अपयशी होत होतो. माझे अचेतन मनावर शेअरबाबत चुकीचे समज कोरले असल्यामुळे चुकीचे शेअर्स चुकीच्या किमतीवर आणि चुकीच्या वेळी खरेदी करण्याचा प्रोग्रॅम लिहिला गेला होता. कारण शेअर नेहमीच बुडत असतात या माझ्या सांपत्तिक विषयक ब्लूप्रिंटला दृढ करण्यासाठी असे व्हायचे. मग मी माझ्या मेंदूतल्या बागेतल्या या विषारी मुळांना खणून काढलं आणि फेकून दिलं. त्यानंतर मात्र मला भरघोस फळं मिळायला लागली. मी मला वेगळ्या पद्धतीनं सवयी लावून घेतल्या आणि त्यानंतर मी शेअर विकत घेतला की त्याचे भाव वाढायला सुरुवात होत असे. तेव्हापासून मला शेअर मार्केटमध्ये अनन्यसाधारणपणे यश मिळू लागलं. यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही आणि तुम्हाला हे कदाचित विचित्रही वाटत असेल, पण धनाचं ब्लूप्रिंट कसं काम करतं हे तुमच्या लक्षात आलं की मग तुम्हाला हे तर्कदृष्ट्या अगदी बरोबर वाटेल. मग एकदा पुन्हा सांगायचे तर तुमच्या अचेतन मनातील सवयी या विचार ठरवतात, तुमचे विचार निर्णय घेतात आणि तुमचे निर्णय कृती ठरवतात आणि त्यानुसार तुम्हाला त्याची फळं मिळतात. परिवर्तनाची 4 प्रमुख तत्त्वे आहेत. त्यातील प्रत्येक तत्त्व तुमच्या आर्थिक ब्लूप्रिंटचं पुन्हा नव्यानं प्रोग्राम करण्यासाठी आवश्यक असतं. ही तत्त्वे अगदी सोपी पण अतिशय सामर्थ्यशाली आहेत. परिवर्तनाचं पहिलं तत्त्व आहे जागरूकता म्हणजे अवेअरनेस. कोणत्याही गोष्टीचं अस्तित्व जाणवल्याशिवाय ती बदलता येत नाही. परिवर्तनाचं दुसरं तत्त्व आहे समज. तुमची विचार करण्याची पद्धत निर्माण झाली कुठून? ते समजलं तर तुमच्या लक्षात येईल की ती बाहेरून झाली आहे. परिवर्तनाचं तिसरं तत्त्व आहे विभक्त होणे. विचार करण्याची ही पद्धत आपली नाही, दुसऱ्या कुणाची तरी आहे याची एकदा जाणीव झाली की त्यापासून आपण विभक्त होतो आणि ती गोष्ट जपायची की सोडून द्यायची याचा निर्णय घेता येतो. त्यासाठी आज आपण कुठं आहोत आणि उद्या आपण कुठं असणार आहोत याचा विचार करायला हवा. या विचारांचं तुम्ही निरीक्षण करू शकता आणि ते पाहू शकता. ही फाईल खूप पूर्वी तुमच्या मेंदूत साठवून ठेवली गेलेली आहे आणि आता तिचं काहीही महत्त्व उरलेलं नाही याची तुम्हाला जाणीव होऊ शकते. परिवर्तनाचं चौथं तत्त्व आहे नव्या सवयी लावणे. या पुस्तकातल्या दुसऱ्या खंडात याचा विचार आपण करणार आहोत. त्यावेळेस संपत्ती निर्माण करणारी मानसिक फाईल आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही एक पाऊल पुढं टाकणार असाल तर मी तुम्हाला मिलेनियर माइंड इंटेन्सिव्ह सेमिनारमध्ये भाग घेण्याचं आमंत्रण देतो. तिथं तुम्ही अनुभवसिद्ध प्रभावशाली तंत्राच्या साखळीतून विचार करणार आहात. या तंत्रामुळे तुमचं अचेतन मन कायमचंच बदलून जाईल. तुमचा मेंदू संपत्ती आणि यश याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी प्रशिक्षित होईल. परिवर्तन शाश्वत राहण्यासाठी सातत्य आणि समर्थन या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. त्यासाठी मी तुम्हाला एक उपहार देणार आहे. तुम्ही www.millionaireMindBook.com या वेबसाईटवर जाऊन फ्री बुक बोनसवर क्लिक कराल
तर तुम्हाला मिलेनियर माइंडच्या थॉट ऑफ द वीकसाठी रजिस्ट्रेशन करता येईल. दर आठवड्याला तुम्हाला एका सखोल ज्ञानाचा धडा मिळेल जो तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आपण शाब्दिक सवयींबद्दल पुन्हा चर्चा करू. तुमचं धनाचं ब्ल्यूप्रिंट बदलण्यासाठी यासाठी कोणतं पाऊल उचलायचं ते आता सांगतो. परिवर्तनाचं पाऊल. शाब्दिक प्रोग्रॅमिंग. जागरूकता. लहानपणी धनासंबंधी आणि श्रीमंत माणसांबद्दल जे काही ऐकलं आहे त्या गोष्टी लिहून ठेवा. समज. वरील गोष्टींमुळे तुमच्या आर्थिक जीवनावर किती परिणाम झाला हेही लिहा. विभक्तता. हे विचार तुम्ही फक्त शिकला आहात, तो तुमच्या शरीराचा हिस्सा नाही हे तुम्हाला आता लक्षात आलं आहे का? आता या क्षणी तुमचे विचार बदलण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता हे पण तुमच्या लक्षात आलं आहे का? प्रतिज्ञा. आपला हात हृदयावर ठेवून प्रतिज्ञा करा. धनासंबंधी, पैशांसंबंधी मी जे काही ऐकलं होतं ते खरं असेलच असं नाही. मी वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहे आणि त्यामुळे मला सुख आणि यश मिळणार आहे. तुमच्या कपाळाला स्पर्श करून म्हणा, माझ्याजवळ मिलेनियर मेंदू आहे. प्रभाव दुसरा. मॉडेलिंग म्हणजेच अनुकरण. अनुकरण करता करता आपण सवयी लावून घेत असतो. तुम्ही लहानाचे मोठे होत असताना पैशासंबंधी आई-वडिलांचं आणि पालकांचं आचरण कसं होतं, त्यांच्यापैकी एकानं त्यांचा पैसा योग्य रीतीने हाताळला की चुकीच्या पद्धतीने, ते वायफळ खर्च करत होते की कमी खर्च करत होते, विचारपूर्वक गुंतवणूक करत होते की अजिबातच गुंतवणूक करत नव्हते, जोखीम पत्करणारे होते की सुरक्षित स्वभावाचे होते, त्यांच्याजवळ पैसा टिकून राहत होता की चढ उतार असायचा, तुमच्या घरात पैसा सहज येत होता की त्यासाठी कष्ट करावे लागत होते, तुमच्या कुटुंबासाठी पैसा ही आनंदाची गोष्ट होती की कटू वादावादीची गोष्ट होती. ही सगळी माहिती महत्त्वाची का आहे? तुम्हाला एक म्हण माहीतच असेल, माकड नेहमी दुसऱ्याचं अनुकरण करतं. माणूसही काही कमी नाही, तो सुद्धा लहानपणी दुसऱ्यांच्याच अनुकरणातून शिकत असतो. सफरचंद झाडापासून फार दूर पडत नाही ही म्हण तुम्ही ऐकली असेल. आपल्याला ही गोष्ट मान्य करायला आवडत नसली तरी तिच्यात बराच सत्यांश आहे. यावरून मला एका बाईची गोष्ट आठवली. ती स्वयंपाकाची तयारी करत असताना हॅमची दोन्ही टोकं कापून टाकते. एकदा हे तिच्या पतीनं बघितलं आणि नवल वाटून त्यानं तिला कारण विचारलं तर ती म्हणाली, माझी आई अशीच दोन्ही टोकं कापत होती. योगायोगाने तिची आई पण त्यावेळेस हजर होती. तिनं पण हेच उत्तर दिलं की, माझी आई पण अशीच दोन्ही टोकं कापायची. शेवटी आजीला फोन करून विचारलं की तू हॅमची दोन्ही टोकं खरंच का कापायची? तर तिनं हो म्हणून त्याचंही कारण सांगितलं. ती म्हणाली, याचं कारण आहे की माझी कढई लहान होती. तात्पर्य काय आहे की आपण इतर बाबतीत जसं आई-वडिलांचं अनुकरण करतो तसंच पैशाच्या बाबतीतही त्याचंच अनुकरण करतो. उदाहरणार्थ माझे वडील बिल्डर होते, बांधकाम व्यवसायात होते. एका वेळेस 10-12 घरांपासून ते 100 घरं बांधण्याचे त्यांचे प्रकल्प असायचे. प्रत्येक प्रकल्पासाठी खूप पैसा लागत असे. माझे वडील घरातला सगळा पैसा त्यात ओतायचे आणि शिवाय बँकेकडून काही कर्ज घ्यायचे. त्यामुळे घर बांधून आणि सगळी विकली जाईपर्यंत घरात पैशाची कायम तंगी असायची. आम्ही नेहमी कर्जात बुडालेलो असायचो. आमच्या वडिलांचं मूड
या काळात कसा असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल. पैशाच्या बाबतीत त्यांचा हात कधीच मोकळा नसायचा. मी 4 आणे जरी मागितले तरी ते ओरडायचे आणि म्हणायचे, "मी पैशाचा बनलोय, तुला वेड तर लागलं नाही ना?" अर्थात मला 4 आणे कधीच मिळाले नाहीत. आता पुन्हा मला पैसे मागू नकोस अशी त्यांची नजरेची जरब असायची. मला खात्री आहे यासारखाच अनुभव तुमच्या जीवनातही आला असणार. हे असं 2-4 वर्षे चालायचं. सगळी घरं विकली गेल्यानंतर आमच्या घरात बराच पैसा यायचा. अशा वेळेस वडिलांचा स्वभाव एकदम बदलून जायचा. ते खूप आनंदी, खूप दयाळू आणि अत्यंत उदार असायचे. मला ते विचारायचे, "तुला हवेत का?" त्याप्रमाणेच रागीट नजरेनं त्यांच्याजवळ बघण्याचा विचार माझ्या मनात यायचा, पण तितका मूर्ख नव्हतो. डोळे मिचकावून म्हणायचो, "हो डॅडी, थँक यू." काही दिवस आमचं घर आनंदी असायचं आणि मग एके दिवशी डॅडी घोषणा करायचे, "मला एक चांगली जमीन मिळाली आहे, तिथं मी आता घर बांधणार." मला चांगलं आठवते की मी त्यांचं अभिनंदन करायचो, पण माझं मन उदास असायचं, कारण आता यानंतरचे दिवस किती संघर्षपूर्ण असतील याची मला कल्पना असायची. Like, share, subscribe. Thanks for watch.